सांगा तरी काय झालंय? काय सलमान कुठे? सलमानला सांग रेडी राहायला, एक गाडी घे आपली आणि सारडांच्या घरी पोहोचे का त्या अँथनी नगर पोलीस स्टेशनला तुझ्या ओळखीचे असतील त्यांना फोन कर. नाही त्यांना कळलंच असणार आहे. सारडा हाऊसला का जातो? सारडा हाऊसला बद्दल काय कळलं? मीताबद्दल काय कळलं? नाही थांब ना जमदाडे. थांब एक मिनिट, मला खूप महत्वाचा कॉल आलाय. तिमिषा गेली, मीता गेली आणि आता हा विकी सारडा सुद्धा किडनॅप झाला. कळलं? आणि मला आता कळत नाही की पोलीस यंत्रणा, पोलीस म्हणून आपण एवढे कच्चे कसे राहतोय. मीताचं काय झालं आपल्याला नाही माहिती कोणी केलं. तिमिषाचं काय झालं आपल्याला नाही माहिती कोणी केलं. टपा माणसं मरतात आपल्याला कळत नाही. हे सगळं कोण घडवून आणतंय आणि कोण आहे ती माणसं जी ह्या मुलांना टार्गेट करतायत? आणि काय गरज आहे आमचा जीव घ्यायची? आपण किलवर पाहिला, आपण रेफरी पाहिला. यांचं एक धोरण होतं, यांना काहीतरी ड्रग्ज सर्क्युलेट करायचे होते. ही माणसं जी मरतायत हे काय आहे? तुला कळतंय का जमदाडे? मला टोटल नाही लागत आहे आणि आता मी सुन्न झालो आहे. म्हणजे ज्या घरावर शंका होती त्यातलाच एक मुलगा तोच गायब झालाय, त्यालाच किडनॅप केलंय. मग कोण आहे तो? आताच्या आता गोळा कर, मी चाललो. अँथनी नगर पोलीस स्टेशन, PSI सीमा जमदाडे बोलते. काही माहिती मिळाली का? लवकर करा प्लीज. हो मी सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही दुसऱ्याला नंबर ट्राय करा यार प्लीज. काही करा, लवकर करा. जशी माहिती मिळाली ना मला कॉल करायचा. पहिला कॉल मला आला पाहिजे तुमचा. तुम्ही एक काम भोसले, हिम्मत कशी झाली आमच्या घरी येण्याची? तुमच्या घरी यायला हिम्मत लागते? चालत आलो. काय बोलताय? अहो विकी सारडा किडनॅप झाला हे मला कळलं म्हणून तुम्हाला मदत करायला आलोय मी. शत्रूची मदत घ्यायची नसते भोसले, कारण शत्रू मदतीच्या निमित्ताने सुद्धा घातच करतो. बेसिक सिव्हिक सेन्सच नाही हो तुम्हाला. पोलीस हे शत्रू नाही, पोलीस मित्र असतात, ते मदत करतात. बेसिक माहित नाही. आम्हाला तुमची कुठलीही मदत नकोय. निघा तुम्ही. आम्ही ना दुसरा ऑफिसर शोधू, चांगला ऑफिसर शोधू तुमच्यापेक्षा. साडी विकत नाही मी इथे. ही नाही आवडली दुसरी द्या, हे दुकान नाही आवडलं दुसऱ्या दुकानात जाऊ. पोलीस आहे मी, तिकडे ऑप्शन नसतो. आणि मला माहिती आहे विकी बद्दल सगळं काही, म्हणून मी आलोय ना तुम्हाला मदत करायला. आणि म्हणूनच तुमच्या मनात त्याच्याबद्दल आडी आहे. आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला या केसमध्ये लुडबुड केलेली नकोय. आम्ही दुसरा एखादा चांगला ऑफिसर आणू जो की आधीचं काही मनात न ठेवता इन्व्हेस्टिगेट करेल. आणि भोसले, तसंही ही केस तुमच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये नाहीये, त्यामुळे तुम्ही आता निघा. दादा प्लीज काम डाऊन. यांच्याशी असं नको बोलूस दादा. ही आपली प्रायव्हेट सिक्युरिटी नाही, ऑफिसर आहेत ते, आणि आपल्याला कॉम्प्लिकेशन्स नाही वाढवायचे. भोसले साहेब, ऑलरेडी आमच्यावर खूप प्रेशर आहे, तुम्हाला तर सगळं माहिती आहे. त्यामुळे गौरव दादाच्या बोलण्याचा तुम्ही राग मानून घेऊ नका. त्यांनी राग मानून घेतच नाही हो, पण ते बोलण्याची पद्धत नाही त्यांना. मी तुम्हाला मदत करायला आलोय. लक्षात घ्या, विकी किडनॅप झालाय आणि किडनॅपिंग हा गुन्हा आहे. त्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे, एवढंच म्हणणं आहे माझं. मग काही करा आणि विकीला शोधून काढा प्लीज. पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचं कॉपरेशन मला द्यावं लागेल. तो तुमचा ड्रायव्हर आहे ना घंटे, त्या घंटेशी बोलायचं आहे मला. बोला तुम्ही, बोला. त्यांना विचारा कॉपरेशन आहे का. काही प्रॉब्लेम नाही, बोला तुम्ही. हा, गाडी तू ड्राईव्ह करत होतास का? हो, मी पहिल्यांदा देखील सांगितलं मी तुम्हाला की विकी बाबांना इकडे जिकडे जायचं असेल तर मीच घेऊन जातो. ए रेड्या, इज्जतीत उत्तर द्यायचं, कळलं का? माझात माझ्याशी बोलायचं नाही. मी काय तुझी बायको नाही. 17 वेळा एक प्रश्न तुला विचारीन आणि त्याची खोटं उत्तर तुम्हाला देशील. विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर दे. त्या दिवशी तू ड्राईव्ह करत होतास का? हो. किडनॅपिंग कुठे झालं? विवेकानंद रोडला. काय पाणी नव्हतं गाडीत? नाही, गाडीत पाणी होतं, पण माझं पाणी संपलं होतं म्हणून मी घ्यायला उतरलो होतो. नेहमी असं होतं का? नाही. नक्की कुठे गेला होतात तुम्ही? जूला. कुठून कुठे चालला होतास? जूवरून डायरेक्ट घरीच जाणार होतो. किती वेळ होता जू मध्ये? 1 तास. त्या 1 तासात तुला पाणी विकत नाही घेता आलं? अहो, तिथे कुठे गाडी पार्किंगला जागा नव्हती. ते किती वेळ लागतो म्हणे? पाऊण तासाचा.
नक्की हे सगळं विवेकानंद क्रॉसिंगला झालं? परत एकदा विचारतो, जे काय घडलं ते विवेकानंद रोड क्रॉसिंगला घडलं, बरोबर? हो, विवेकानंद क्रॉसिंगलाच झालं सगळं. आता मी तिसऱ्यांदा विचारतो, हे सगळं जे घडलं ते विवेकानंद रोड क्रॉसिंगला घडलं का? अहो मी कित्येकदा सांगतोय विवेकानंद रोडच्या क्रॉसिंगलाच सगळं झालंय. अहो मी काहीच केलं नाही साहेब. त्या दिवशी घराखाली भेटलास तेव्हा मनकन कानाखाली मारायचं मूड झाला होता, पण म्हटलं जाऊ दे, सोयरिकीचा विषय म्हणून सोडला. आता तुला दाखवतो पोलीस काय असतात. अहो साहेब खरंच मी काय केलं नाही हो साहेब. सांगतो ना तू काय केलं. तू म्हणाला जुहूवरून तू निघाला होता घरी जायला, त्यामध्ये पहिल्यांदा तुझ्या म्हणण्यानुसार 1 तास लागणार होता, मग तुझ्या म्हणण्यानुसार 1.5 तास लागत होता. पण रेड्या, विवेकानंद रोड 10 दिवस गणपतीमुळे अख्ख्या दुनियेला जर बनवे करून ठेवलाय, तर तुला उलटा येऊ द्यायला कोण आहेस तू? काय तू पंतप्रधान आहे तुझ्यासाठी उघडायला? अडकला ना? कसा विसरलास? उगाच नाही रे आम्ही वर्द्या घालून फिरताना मला पोलीस म्हणत. तू यार काय भामट्यांना ना असं बघता क्षणी ओळखतो. मी काहीच केलं नाही साहेब. काय केलं काय नाही ते कळेल. घंटेला एक पैशाची सूट द्यायची नाही आपण. त्याला लय माज आहे स्वतःचा आणि पोलिसांवर माज करतोय तो, त्याला सूट द्यायची. का तर माझं म्हणणे चौकीतल्या प्रत्येक पोलिसाला सांगा एक थोबाडीत मारा म्हणा. नाही पण मी या लोकांचं बघितलंय सर, चायपेक्षा किटली गरम असतं ना तसा प्रकार आहे. ते सारडा नीट वागतात आपल्याशी आणि ह्यांचं काय? सारडा आपल्या समोर आपल्याशी नीट वागतात. बेसिकली आपण गेल्यानंतर नोकरांसमोर सारडा आपल्याला शिव्या घालतात, म्हणून त्यांचे नोकर आपल्याशी असं वागतात. कळलं काय? पण तरी जनरली पोलिसांशी एवढा माज कोणी दाखवून बोलत नाही. पण हा दाखवतो ना. तर या बिंडोकला हे कळतच नाही की सारडांसारखं दाखवायचे वेगळे खायचे वेगळे असं ठेवावं लागतं. हे आपलं खुळ्यागत करत आहे, मग खातंय टोले आता. नाही बघ, माझं म्हणणं असं अजिबात नाहीये की सामान्य माणसांनी पोलिसांना घाबरावं. नाही, पण पोलीस आपले मदतनीस आहेत, ते आपले दुश्मन थोडे येतात. हे तरी डोक्यात ठेवा ना तुम्ही. बरोबर आहे सर. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? काय चाललंय भोसले तुमचं? का आमच्या वाईटावर उठला आहात? त्रास देण्याची एक संधी सोडत नाही ना तुम्ही? मॅडम तुमचा आवाज जरा कंट्रोल मध्ये ठेवा. घंटेला का अरेस्ट केलंय तुम्ही? आमचा विश्वासू माणूस आहे तो. कारण ते संशयित आहेत. अहो कसला संशयित? आमचा विश्वास आहे ना त्याच्यावर. तुमच्या विश्वासाने आम्हाला काही एक फरक पडत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा मुलगा विकी सारडा याला ज्या किडनॅपर्सनी किडनॅप केलं त्यांच्याबरोबर तुमचा ड्रायव्हर घंटे हा इन्व्हॉल्व्ड आहे अशी आम्हाला शंका आहे. काय कसं कधी कुठे ते सगळं नंतर सांगणार मी तुम्हाला. आता मी तुम्हाला काही सांगणार. एक सेकंड नंतर काय? आत्ता बोला काय ते. नाही, कारण आता मला घंटेला तुडवायचे. हल्ले बडबड केली ना, याला शेजारच्या टायर मध्ये घाला आलोच मी. भोसले आजपर्यंत माझ्याशी असं कोणी बोललं नाही. हा, मग आता हे जर पाहिजे असेल ना मी पहिला आणि शेवटचा असावा, तर नीट वाग आणि नीट बोल. कामाच्या मध्ये मध्ये करू नको. बाहेर जाऊन उभा राहा, पळ. घंटे येणार नाही. अहो पण आहो बिओ काय नाही हो. तुम्हाला कोण हवंय, घंटे का विकी? विकी ना, मग बाहेर जाऊन उभे राहा. चहा घ्यायचं तर घ्या, नाही तर आऊ. ये बघ. बसताय का? या मग. इकडे इकडे असं आहे. इकडे हा उठावा रे. त्या दिवशी विकी सारडाला घेऊन तू निघालास. तुला काही घंटे तहान वगैरे लागली नव्हती. मुद्दाम गाडी थांबवलीस का? कारण गाडीमध्ये विकी सारडाला तुला एकटं सोडायचं होतं. तू बरोबर पाण्याचं कारण काढलंस. तू बाहेर गेला, तुला माहित होतं किडनॅपर आजूबाजूला आहेत. बरोबर तू बाहेर पडला, किडनॅपर आले आणि त्यांनी विकी सारडाला किडनॅप केलं. मला एवढंच जाणून घ्यायचंय, हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरून केलंस? बोल, नाही तर अजून 2 जण बाहेर थांबलेत, जस्ट आलेत ड्युटीवर. हे तरी जुने झालेत आता आणि थकलेत. त्यांना जर सोडलं ना अंगावर तर एक एक अवयव सुट्टा करतील. आणि ऐक ना, आम्हाला कोणी विचारत नाही. आणि ह्या पोलीस स्टेशनचा इंचार्ज तर मी आहे रे. मी तो वरिष्ठांचं पण ऐकत नाही. तुला इतका मारीन ना, तर तू ऐक ना, ह्याला मारून टाकूया.
बेस्ट आहे सर. याला मारून टाकून ह्याची बॉडी देऊ ना मागे पडून. ह्याने कसं किडनॅप करायला मदत केली तसंच याच्या बाबतीत पण करू ना आपण. करू का? हा काय झालंय बोल. साहेब साहेब मी नोकर माणूस, मी एक फटका माणूस आहे साहेब. मला जे करायला सांगितलं तेच मी केलंय साहेब. तेच मला जाणून घ्यायचंय, कुणाच्या सांगण्यावरून केलंस? साहेब साहेब विकी बाबांना किडनॅप करायला थोडा वेळ द्यायचा होता, तेवढंच मी केलंय. कुणाच्या सांगण्यावरून? लॉटरीस डिंटल का रे एवढं अर्जंट काय? फोन नाही काय नाही डायरेक्ट इथं कोणाला पोचवायचंय काय? अरे मला पोचवायचंय बाबा, मला पोचवायचंय. अरे काय हसतो का म्हणजे काय? खायला आयुष्यात पहिला माणूस भेटलाय जो स्वतःचीच सुपारी देतो. या सुपारी नाही रे बाबा, सुपारी नाही. मला या देशात नाही राहायचंय, मला पडून जायचंय. तू माझी मदत करशील ना? मी काय मदत करणार? थांब डिंटल, मी तसली कामं करत नाही. तुला आधीच सांगतो. ते तुला खोटे पासपोर्ट वगैरे बनवायचं असेल तर नंबर देतो. ती कामं नाही करत. मग तू काय काम करतो? हा, तू मेकअपचे काम करतो ना? मग माझ्या अशा मेकअप कर की मला कोणच ओळखू शकणार नाही. मला या देशात नाही राहायचं, पडून जायचं. आयुष्यात पहिल्यांदा तू महत्वाचं काम घेऊन आला. हे बघ डिंटल, हे मेकअप वगैरे ना आपला मेन धंदा आहे. हे खून वगैरे हे आपण धंद्यासाठी करतो रे. बघ तू बस, तुझा असला मेकअप करतो ना. मला सांग तुझा प्लॅन काय? माझ्या सगळेच ऐकूया ना. सांग ना त्याला तुझा प्लॅन काय आहे. कुठे एवढी घाई आहे पळून जायची? कशाला आणि ती काय आमच्या डेंटल शाळेच्या डोक्यात खूप प्लॅन असतात नाही का? नाही आम्ही तुझ्या मागावरच होतो. अरे तुझा पाठलाग करत करत इथपर्यंत आलो. आम्हाला माहिती होतं आम्ही कुणापर्यंत तरी पोहोचणार. पोहोचलो या रंगाऱ्यापर्यंत. मेकअप आर्टिस्ट नाईस. समजा सगळं चेक करायला घे. आता तुम्हाला कळेल कुठं कुठं जगात काय नसतं. खराखुरा इन्स्पेक्टर मागावर असल्यावर काय होतं ना, ती गंमत बघा. या रे यांना आतमध्ये. चला धडती घ्या सगळं. चला क्विक क्विक क्विक. ऐका ना साहेब 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 ऐका ना. मी काय नाही केलं. ते शारदा साहेबांच्या सांगण्यावरून केलंय. त्यांची इज्जत वाचवण्यासाठी मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. घंटेनी विकी सारडाला किडनॅप करण्यासाठी मदत केली आणि हे सगळं घंटेनी तुझ्या सांगण्यावरून केलं बरोबर? साहेब मी काय नाही केलं. मी काय नाही केलं साहेब. घंटेला तू सांगितलंस की नाही? मी जे केलं ते शारदा साहेबांच्या सांगण्यावरून केलं. त्यांची इज्जत वाचवण्यासाठी. अजबच आहे रे. ही सारडा फॅमिली काय फॅमिली म्हणजे मला कळत नाही. यांच्या घरातला प्रत्येक नोकर सारडाची इज्जत वाचवे म्हणून काम करतो. अरे कुत्रा ना तू सारडाचा, मग कुत्र्याचा तू मालकाला कसा चावला मरो काय? पण मला असं नोकर आवडत. काय माणसं कमवली त्या सारडानी. आता हा माणूस मरणार नाही. हा खरं नाही सांगणार. तू खरं नाही सांगितलं तर आम्ही तुला मारणार. पण क्या बात आहे. सारडाने अशी माणसं कमवली. मारून टाका मारून टाका मारून टाका मारून टाका मारून टाका. कुणाच्या सांगण्यावरून केलं बोल. चाचू गौचू साहेब त्यांनी सांगितलं म्हणून मी केला. चाचू गौचू मला हे सांग, कुणाच्या सांगण्यावरून केलंस तू हे? बाबुलनाथ शारदा. बाबुलनाथ शारदा त्यांनी सांगितलं की विकी शारदाला किडनॅप करायचा प्लॅन कर म्हणून. मी काय केलं साहेब? काय नाही केलं.
बाबुलनाथ सारडा? अरे हा बाबुलनाथ ते विकीच्या मागे मागे करायचा आणि ह्याच बाबुलनाथने सांगितलं की विकीला किडनॅप करा. विकी कुठे आहे? मारा. किडनॅप केलेला मुलगा ना रे? हा, तसं निवांत वाटतो ना? मला काही कळत नाहीये. कळणार तुला सगळं सांगतो. लहानपणी तू तो गेम खेळलास का? कावळा कावळा. हा कसा खेळ? सारडा आहे. अरे हा सारडा आहे. कावळा कावळा कसा खेळ? वाईट विनोद. त्या खेळात कसं असतं, एक चेंडू असतो, तसा एका हातातून दुसऱ्या हातात, दुसऱ्यातून तिसऱ्या, असं तो फिरत राहतो चेंडू. तसा सारडांनी तुझा चेंडू गेला आणि आपला कावळा. अरे पण आपण असे कावळे आहोत जे प्रत्येकाच्या श्राद्धाला जेवतो. आणि आपण शिवल्याशिवाय गुन्हेगाराच्या आत्म्याला शांती नाही. हे खरंय. एक म्हणजे कळणार ना तुला. आधी चौकीवर जाऊ, मग तुला सगळं कळणार. चल उतरा. साहेब ऐका एक मिनिट माझ्याशी बोलायचंय. विषय असा आहे ना विकी, प्रत्येक गुन्हेगाराला आम्ही पकडलं की तो हेच म्हणतो, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. मग हे बोलायला आत्ता का सुचतं? मी खूप या अगोदरही प्रयत्न केले साहेब. मी खूप प्रयत्न केले. आता नाही. आता जे काय बोलायचं ना ते चौकीत जाऊन बोलायचं. चल बस. विकी बरा आहेस ना तू? बरा आहे तो. बरा आहे. त्याकडे बघून वाटतंय त्याला कसला त्रास झालाय म्हणून. भोसले तुमची मुजुरी चालणार नाही. कसली मुजुरी? काही मुजुरी वगैरे नाही, कळलं ना? तुमची मुजुरी खरं उतरवायला बोलवलंय तुम्हाला इथे, आणि इथेही मीच तुम्हाला फोन करून बोलवलंय ना. मला एक कळत नाही, तुमचा मुलगा किडनॅप झाला होता तर तो कुठे होता, त्याला कोणी किडनॅप केलं होतं हे प्रश्न नाही पडले तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे कोणी किडनॅप केलं होतं? आम्हाला कसं माहित असेल? काही काय बोलताय तुम्ही? मी सांगतो ना, बाबुल चाचाने किडनॅप केलं होतं तुमच्या विकीला. विचारा, बाबुलला ते किडनॅप केलं होतं त्याला, हो की नाही रे? आणि आता ह्या क्षणी विकीला मला बरंच काही सांगायचं. त्यामुळे तुम्ही दोघं बाहेर जाऊन उभं राहायचं. उभा राहा, नाही तर तुमच्या एसी गाडीत बसा. तुमचा प्रश्न आहे आउट. नाही, विकी काहीही बोलणार नाहीये. विकी तू उठ, चल घरी जाऊया आपण. तो काहीही बोलणार नाही. विकी चल उठ. अरे बस. विकी प्लीज, तुला शपथ आहे माझी, तू काहीही बोलायचं नाहीये. मा, जर का मी आज काही नाही बोललो तर मला वेळ लागेल. मी वेळावून मला सगळं बोलायचंय. विकी काही बोल नको, नाहीतर हे ठेवून दे ना तुला. ठेवून देईन माझ्या उलट्या हाताची, तुला ठेवून देईन. माझ्या पोलीस स्टेशन मध्ये उभा राहून कायदा हातात घ्यायचा नाही गौरव सारडा. तू बोल रे. आज तुला जे बोलायचं ना ते बोल. मी तुझ्या बाजूने उभा आहे. बोल. इन्स्पेक्टर, मला माझ्या हातून घडलेल्या गुन्ह्याची कबुली द्यायची आहे. भुलाभाई रोडवरती जो ऍक्सिडेंट झाला होता त्यात गाडी माझा ड्रायव्हर नाही, मी चालवत होतो. दारूच्या नशेत मी त्या निष्पाप माणसांना चिरडलं. मला कसलंच भान नव्हतं. मला या गोष्टीचा प्रचंड गिल्ट येतोय. तुम्ही मला वाटेल ती शिक्षा करा, वाटेल ती शिक्षा करा. मला माझा गुन्हा कबूल आहे. ही सगळी माणसं तर मला फॉरेनला पाठवतायत, पण मला नाही द्यायचं. हे कोणी माझं ऐकत नाही. मला तुम्ही अटक करा साहेब, मला तुम्ही अटक. बस. ऐकलं? काय बोलायचं अजून आहे? काय बोलायला? आता मी सांगतोय ते करायचं. बाहेर जायचं.
माझं सगळं झाल्याशिवाय आता मी याला सोडणार नाही. आउट.